तर महापौर पदासाठी शिंदेंची फिल्डिंग सुरू आहे। इतरही महानगरपालिकांमध्ये महापौर पदांसाठी जोरदार फिल्डिंग लावली जाते। जाणून घेऊया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। जो आमचा महापौर करेल त्याच्या सोबत जायला तयार, ठाकरेंच्या संदीप गिरहेंची भूमिका। तर ठाकरेंच्या शिवसेनेला कोणत्याही परिस्थितीत महापौर पद देणार नाही, मुनगंटीवार ठाम। वेळ पडली तर चंद्रपूरमध्ये भाजप विरोधी पक्षात बसेल असंही केलं स्पष्ट। महापौर पद हे कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणालाही देता येतच नाही। आवश्यकता असेल तर आम्ही विरोधात बसू। काँग्रेसच्या नगरसेवकांचा एक गट आमच्या संपर्कात, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा दावा। काँग्रेसच्या नगरसेवकांना देखील आम्हीच विकास करू शकतो असं वाटत असल्यामुळेच ते संपर्कात असल्याची मुनगंटीवारांची माहिती। कल्याण डोंबिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 नगरसेवक अज्ञातस्थळी, महापौर बसवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेला 9 नगरसेवकांची गरज। ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात। कल्याण डोंबिवलीत भाजप शिवसेना युतीचाच महापौर बसवण्याचा निर्णय। आता भाजप आणि शिंदेंमध्येच फोडाफोडीचा खेळ सुरू होणार। भाजपच्या नगरसेवकांनाही कुठेतरी लपवण्यात येणार। केडीएमसी सारखं शिंदे मुंबईतही भाजपचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करू शकतात, संजय राऊतांचा दावा। एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि भाजपलाही माहिती आहे। ठाण्याच्या महापौर पदावर भाजपचा दावा। 2 वर्ष भाजपला ठाण्याचं महापौर पद द्या, निरंजन डावखरे यांची मागणी। भाजपचा ठाण्यात 100% स्ट्राईक रेट असल्याचंही वक्तव्य। जर आम्हाला जो आमच्या निर्धारनाम्यामध्ये दिलेले शब्द आहेत ती जर पूर्ण करायचे असेल तर महानगरपालिकेमध्ये महत्वाची जी पदं आहेत ती गरजेची आहेत। मग ते महापौर असेल, सभागृह नेता असेल, स्टँडिंग कमिटी असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये वंचित बहुजन आघाडीमुळे उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा महापौर बसणार, तर उल्हासनगरात उपमहापौर पद वंचित बहुजन आघाडीला मिळण्याची चर्चा। वंचित बहुजन आघाडीच्या 2 नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा। मालेगाव महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेनं एमआयएमकडे पाठिंबा मागितल्याचा दावा। एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांचा दावा। मात्र शिंदेंच्या प्रस्तावाला स्पष्ट नकार दिल्याचंही जलील यांचं वक्तव्य। मालेगाव सारख्या ठिकाणी जिथे आमचे 21 कॉर्पोरेटर्स निवडून आलेले आहेत तिथे महापौर करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांकडून एक प्रस्ताव आला होता आमच्या तिकडच्या स्थानिक नेत्यांना की आपण सोबत येऊ शकतं का। सांगलीत शिवसेनेला घेऊन सत्ता स्थापन करू, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचंही स्वागत करू। राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी तसा प्रस्ताव दिला पाहिजे, चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया। तर लोकल राष्ट्रवादीच्या आलेल्या 16 जणांनी निर्णय करायला लागेल, तसं त्यांच्या श्रेष्ठींची बोलावं लागेल। ते बरोबर आले तर मग त्याचं स्वागतच आहे। कोल्हापुरात काँग्रेस आणि शिंदेंची सेना एकत्र येण्याची शक्यता पडद्यामागे सुरू आहे। ते जाहीर करू शकत नाही, सतेज पाटील यांचं सूचक वक्तव्य। कोल्हापुरात काँग्रेसचे 34 तर शिंदेंच्या सेनेचे 15 नगरसेवक, त्यामुळे दोघं एकत्र येण्याबाबत जोरदार चर्चा सुरू।